जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोळ्याविषयी पूर्ण माहिती सांगणार आहे। बऱ्याच लोकांना गोळा आउट ऑफ जात नाही। गोळ्याला 15 मार्क आहेत, 15 मार्क हे हातातले मार्क आहेत, हातातले मार्क सोडायचे नाही कधीच मित्रांनो। गोळा आउट ऑफच गेला पाहिजे। तुमचा गोळा आउट ऑफ जात नाही का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर आज गोळा तुम्हाला कसा आउट ऑफ टाकायचा, गोळ्यासाठी काय टेक्निक यूज करायची आणि गोळ्यासाठी काय वर्कआउट करायचा व गोळा कसा आउट ऑफच्या बाहेर टाकायचा। माझा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, गोळा आउट ऑफच्या हातभर बाहेर पडतो आणि मी तुम्हाला आज टाकून पण दाखवणार की गोळा कसा आउट ऑफच्या बाहेर पडतो। आणि मला ग्राउंडमध्ये मी जेव्हा फर्स्ट टाइम अटेम्प्ट केला गोळा फेकचा, तर गोळा फेक माझा गोळा आउट ऑफच्या 2-4 हात बाहेर गेलता। तर पहिलाच गोळा आउट ऑफ टाकायचा, नंतरच्या गोळ्याला लय अपघात बसायचं नाही आणि लय त्याला खेळत पण बसायचं नाही। पहिला गोळा घ्यायचा, आउट ऑफ टाकायचा, विषय खलास, बाकीचा काही विषयच नाही। मग नंतर पुढच्या इव्हेंटला सुरू करायचं। तर मी गोळा फेकसाठी काय खायचं, गोळा फेकसाठी काय वर्कआउट करायचा आणि गोळा फेकसाठी काय टेक्निक यूज करायची आणि गोळा फेक टाकताना काय काळजी घ्यायची। बरेच लोक काय करतात, गोळा फेक टाकताना की काय काळजी घ्यायची हेच त्यांना माहीत नसतं। गोळा टाकतात, गोळा फेकला, गोळा आउट ऑफच्या बाहेरच पडला पाहिजे। मी तुम्हाला काही टेक्निक सांगणार आहे। तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल, गोळा फेक आउट ऑफच्या 2-4 हात बाहेर पडला, तर तुम्हाला क्वेश्चनला विचारले लोकांनी की गोळा एवढा आउट ऑफच्या बाहेर कसा पडला। तर मी आज ते सांगणार आहे तुम्हाला। माझा गोळा आउट ऑफच्या बाहेर, हात बघा केवढीच एकदम छोटा हात आहे, बॉडी बिडी काहीच नाही, तर गोळा आउट ऑफच्या बाहेर 2-4 हात बाहेर काढणार। तर ही टेक्निक आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्हाला आज मी सगळं सांगणार आहे की गोळा कसा हात लावायचा किंवा काय करायचं गोळ्याला। तुमचा 100% गोळा आउट ऑफ जाणार। गोळा आउट ऑफ जाणार म्हणजे जाणार। तर गोळ्याला सुरुवात पहिल्यांदा हात लावताना गोळ्याच्या पाया पडायचं, कारण का गोळा आपली लक्ष्मी आहे। तर गोळ्याच्या जर पाया पडून तुम्ही गोळा टाकचाल तर गोळा पण तुम्हाला असं तुम्हाला एक पॉझिटिव्ह राहील, गोळ्याविषयी एक पॉझिटिव्ह वातावरण राहील। तर गोळा तुमचा 100% आउट ऑफ जाईल। गोळ्याला पहिल्यांदा हात लावताना पाया पडायचं आणि मग गोळा हातात घ्यायचा। ठीक आहे, त्याने काय होतं, ते पॉझिटिव्ह वातावरण राहते, लक्षात ठेवा। बरीच लोक अशी चूक करतात की गोळ्याला लात लावतात, गोळ्याला अशी लात लावतात। तर म्हणजे एखाद्याने गोळा टाकला तर अडवण्यासाठी लातने अडवतात। तर कधीच लातने अडवायचं नाही गोळा, म्हणजे गोळ्याला कधीच लातने अडवायचं नाही। गोळा ही आपली लक्ष्मी, लक्ष्मीला कधीच लात लावायचं नाही, लक्षात ठेवा। गोळ्याला हातानेच अडवायचं, नाही तर लांब जाऊन द्यायचा, जाऊन आणायचा, पण लातने अडवायचं नाही। त्याने तुमच्या पायाला पण इंजुरी होऊ शकते, प्लस तुम्ही लक्ष्मीला लात पण देताय, लक्षात ठेवा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, लेफ्ट हँडमध्ये काय ठेवलाय, ह्या हाताची ताकद व्हायचा, जाऊ द्या ना, उजव्या हाताची ताकद वाया गेली नाही पाहिजे। तर आता गोळा टाकताना हातात कोणत्या हातात आणि कसं धरायचं हे तुम्हाला सांगणार आहे मी। तर ह्यो गोलावर जाताना गोळा लेफ्ट हँडमध्ये धरायचा, बरोबर। लेफ्ट हँडमध्ये तुम्ही कुठं पण धरा, राईट हँडमध्ये धरताना गोळा ह्या गट्ट्यावर धरायचा, गट्ट्यावर, हे गट्टे आहेत ना, ह्या गट्ट्यावर गोळा धरायचा, बरोबर। तर ह्या गट्ट्यावर गोळा धरल्याने काय होतंय, तर गोळ्याला एक स्टँड घावतंय, राईट। स्टँड घावणं इम्पॉर्टंट आहे। कोणते पण ॲथलेट बघा गोळा इथं धरतात, राईट। गोळा इथं धरल्याने काय होतंय, डायरेक्ट स्टँड घावतंय, बरोबर। गोळा इथं धरल्यानंतर गोळा धरायचा मानाच्या मागं, बरोबर। टाकायच्या वेळेस मानाच्या मागं धरायचा। मानाच्या मागं धरल्याने काय होतंय, तर गोळा आपला आउट ऑफ जातोय। आणि टेक्निक काय आहे, तर मानाच्या मागं धरल्यानंतर 45° गोळा आपण बाहेर काढायचा, राईट। मान साईडला घ्यायची, गोळा बाहेर काढून फेकून द्यायचा, राईट। हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे। तर गोळाला वाढवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जी सदियों से चलती आ रही है, एक हाईटेड काय पुलअप्स असेल किंवा काय असेल, हाईट देणं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे। हाईट देणं तुम्हाला माहित असेल, हाईट दिल्यामुळे गोळा 100% आउट ऑफ जातो। हाईटमुळे काय होतं, एक एलिव्हेशन भेटते, 45° अंशमध्ये एलिव्हेशन भेटते। तर आपण गोळा आउट ऑफ टाकण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे हाईट देणं। सुरुवातीला आपण हातमध्ये खेळवायचा, स्टँड राहायचं, एका जागेवर स्टँडिंग उभं राहायचं आणि गोळा टाकायचा। रोज तुम्ही 10 वेळेस तरी गोळ्याला हाईट दिली पाहिजे। हाईट देताना काय करायचं, एखादी उंच ठिकाण, उदाहरणार्थ एखादं झाड बघा, एखादं पुलअप बार बघा, तर त्याच्यावरून हाईट द्यायची। हाईट देताना सगळ्यात उंच गोळा फेकायचा। त्या हातामध्ये पंप गावतोय, पंप आपल्या हातामध्ये पंप गावतोय। पंप म्हणजे काय होतंय, गोळा येतोय आणि वर जातोय। ह्यानी काय होतंय, त्या हाताला सवय होती आणि हाताचा वर्कआउट होतोय। हाताच्या मसल्सला एक अशी ही भेटते, रिॲक्शन भेटते की त्या रिॲक्शनमुळे ते गोळा वरती जातोय, म्हणजे गोळा फेकायची सवय लागते मसल्सला। पहिल्यांदा सवय लावा, कोणती पण गोष्ट करताना सुरुवातीला आपण सवय लावतो। सवय लावलं लय महत्त्वाची गोष्ट आहे। सवय लावली ना, तर तुमचा 100% त्या हाताला सवय होणार की गोळा आउट ऑफ टाकायचा आहे। तर पहिले टेक्निक झाली, तर पहिलं तुम्ही काय वर्कआउट करणार, गोळा टाकण्यासाठी हाईट देणार। आणि दुसऱ्यांदा काय करायचं, तर जोर मारायचे, जोर। तुम्ही 20-20चे 4 सेट मारायचे रोज। रोज 20-20चे 4 सेट मारल्यामुळे ह्या खांद्यात ताकद येणार बघा। जोरने काय होतं, या खांद्यामध्ये ताकद येते। खांद्यामध्ये ताकद आल्यामुळे खांदाच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे। तुम्ही खांद्यावर सगळं गोळा टाकत असताय, धरत पण असताय खांद्यावर, टाकत पण असताय खांद्यावर। ह्याच्यात जर ताकद असेल ना, तर 100% तुमचा गोळा आउट ऑफच जाणार। गोळा का असू, कुठली पण गोष्ट असू, तुम्हाला ट्रेनिंगमध्ये पण, पोलीस भरती झाल्यानंतर ट्रेनिंगमध्ये पण खांद्याची ताकद यूज होणार आहे। गोळा फेक कशासाठी घेतला होता पोलीस भरतीमध्ये, तर त्याच्या हातामध्ये ताकद आहे का बघायसाठी। मग तुम्ही इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर हातामध्ये ताकद वाढवा ना। हातामध्ये ताकद वाढल्यावर आपल्या गोळा आउट ऑफ जाईल ना। ताकद पाहिजे मित्रांनो, खा प्या, डाएट प्रॉपर घ्या, स्ट्रेंथ वर्कआउट करा, जिम करा,
हातात ताकद वाढवा. हातात ताकद असेल ना तर गोवा 100% आउट ऑफ जाणार. का जात नाही आउट ऑफ गोवा? हातात ताकद वाढवा. हात आपले छोटे, रनिंग असं काय कायचं म्हणणं असेल की बाबा रनिंग करून करून हात बारीक झाले, वजन कमी झालं, मग कसं माझं गोवा जाणार? रनिंग पण कर, वर्कआउट पण कर ना. तू दिवसभर रनिंग कर, संध्याकाळी वर्कआउट कर. तुम्हाला मी काय वर्कआउट करायचं, काय रनिंग करायचं ह्याविषयी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर ह्यानंतरचा व्हिडिओ ह्याविषयीच असेल. तर आज गोवा फेकची स्टेपिंग कशी घ्यायची? सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेपिंग असते. स्टेपिंग आणि हाताचं कॉम्बिनेशन जमलं की गोळा आउट ऑफ जातोय. तर स्टेपिंग काय इम्पॉर्टंट? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कम्फर्टेबली उभं राहायचं. रेषेचा थोडासा पाय पुढे घ्यायचा, रेषेला पाय चिकटवायचा नाही, रेषेच्या मागं पण पाय न्यायचं नाही, तर फॉल दिला जाईल. तर त्यासाठी स्टेपिंग कसं इम्पॉर्टंट आहे? पहिल्यांदा काय करायचं? दोन्ही पायावर उभं राहायचं, कम्फर्टेबली मागं झुकायचं. मागं झुकण्याने काय होतं? ही पूर्ण जर्क, ही जी ताकद असते आपल्या बॉडीची वरची ताकद, ती पूर्ण पुढं गोळावी लागते, बरोबर? तर पहिल्यांदा काय करायचं? मागं झुकायचं. मग स्टेपिंग कशी घ्यायची? एक पाय हिथं, मग ह्यो पाय हिथं, आणि गोळा टाकून द्यायचा. समजलं? ही इम्पॉर्टंट गोष्ट, ही स्टेपिंग आहे. गोळा टाकण्याची ही स्टेपिंग आहे गावाकडच्या पोरांची. तुम्हाला ही स्टेपिंग घेतली, सोपी स्टेपिंग आहे. तुम्ही ॲथलेटिक सारखं असं फिरून, पण त्याला खूप वेळ लागेल, शिकण्यासाठीच वेळ लागेल, मग गोळा कधी आउट ऑफ जाणार? पण सोपी स्टेपिंग सगळ्यात मी जी वापरली आणि गोळा सहज आउट ऑफ टाकला, ही स्टेपिंग तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही बघा स्टेपिंग कशी घेतोय मी. सगळ्यात इम्पॉर्टंट एवढीच, बास. इथं पाय चिकटला पाहिजे. पाय काय ह्याच्या पुढे न्यायचा नाही, पाय इथं चिकटला, गोळा आउट ऑफ फेकून द्यायचा, संपला विषय. गोळा धरला हातात बघा, लेफ्ट हँड मध्ये धरला, त्यानंतर राईट हँड मध्ये धरा. जास्त लेफ्ट हँड खेळा, मग आता खेळल्यानंतर राईट हँड मध्ये धरा. आपल्या ताकदीने स्टेप घ्या आणि आउट ऑफ फेकून द्या. बघा आउट ऑफ गेला गोळा, नॉर्मल एकदम, काहीच ताकद नाही. होऊ शकता दोन्ही गोळा आउट ऑफच्या बाहेर पडले, एकदम नॉर्मल टाकला. जर अजून मी ताकद वापरली तर गोळा इथं पडणार बघा, इथं. पण गोळा मी नॉर्मल टाकला. मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो की नॉर्मल गोळा टाकून ॲक्युरेट रेषेच्या पुढं, त्याला अँगल 45 द्या, ॲक्युरेट रेषेच्या पुढं गोळा पडणार. तर गोल्यामध्ये एंटर करताना गोळा ही 2 रेषे आहेत, त्याच्या मागूनच एंटर करायचं, बरोबर? गोलामध्ये आपण एंटर झालो, बरोबर? तर आपण ताकद लावली पूर्ण, आणि गोळा टाकल्यानंतर पोरं काय चूक करतात? आता समजा गोळा टाकला, तर गोळा टाकल्यानंतर पोरांचा पाय ह्याच्यावर जातो डायरेक्ट, किंवा पायच ह्याच्यावर जातो फळीव, किंवा गोळा टाकून आपण असं जातो पुढं. तर ह्या चुका न करण्यासाठी गोल ॲक्युरेट आखा तुम्ही. गोल आखल्यानंतर फळीला पाय लावून फळी लावा, किंवा एखादा, मी बघा काय लावले गावाकडचं बघा, मी त्याला एकदम पिलर लावलाय. हे पिलर लावल्यामुळे पाय माझा पुढे जात नाही. गोळा टाकताना गोलातूनच गोळा टाकणार आहे. का तर गोलातूनच सवय लागते, म्हणजे सवय लागते पायाला की बाबा आपल्याला एवढंच पुढे जायचंय. काय होतंय माहिती का? सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं की आपल्याला एवढंच पाय घ्यायचं, एवढी स्टेप घ्यायची. ते आपल्यापच होतंय. का होतंय? तर रोज गोळ्यातून प्रॅक्टिस केल्यामुळे असं होते. तर त्यामुळं तुम्ही पुढं फळी लावा, पिलर लावा, दगड लावा, काहीही लावा, पण हे लावा. काय होतं त्यांनी? तर पाय आपला टाकतोय, पाया टाकल्यामुळे तेवढी सवय लागते पायाला जायची पुढं, आणि मग असं होत नाही. कारण असं टाकून लोकांचा गोळा जातो, आणि लोकांचा गोळा आउट ऑफ जातो, आणि त्या खुशीमध्ये लोक काय करतात माहिती का? गोळा टाकल्यानंतर पुढे जातात बघण्यासाठी किती पडलाय, ही चूक करतात. मग ह्याच्यामुळे गोळा फॉल देतात. तर गोळा टाकल्यानंतर, गोळा टाकला, आउट ऑफ गेला, गोळा बघितला, एकदम शांत संयमाने मागं आला, हे 2 रेषेत, ह्या 2 रेषेच्या मागून आउट झाला, तुमचा गोळा परफेक्ट आउट ऑफ गेला असं म्हणू शकतो आपण. पण गोळा आउट ऑफ टाकलाय, आणि गोळा आउट ऑफ टाकल्यानंतर ह्या रेषेच्या हितनंच बाहेर आला, किंवा हितनंच बाहेर आला गोळा बघण्यासाठी, तर हा गोळा फॉल आहे. ही चुकी करतात. बऱ्याच लोकांना माहित नसतं की असं चुकी होती, त्यामुळे ही अशी चुकी करू नका. गोळा आउट ऑफ टाकल्यानंतर मागच्या मागेच बाहेर निघून या. मागच्या मागं बाहेर निघून आल्यामुळे काय होणार रे? तर तुम्हाला फॉल येणार नाही, कुठल्याच प्रकारचा फॉल. मागच्या मागं बाहेर निघून या, मग ते गोळा चेक करणारे आपण गोळा चेक करतील. तुम्ही ते करू नका. ते 100% त्यांचं काम परफेक्ट करतात, त्यातमध्ये काहीच चुकी करत नाही. मग तुम्हाला 3 चान्स भेटतात गोळा टाकताना. 3 चान्समध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्या चान्समध्ये गोळा टाकायचा आहे आउट ऑफ. काय ना 2 चान्समध्ये जातो, 3 चान्समध्ये जातो. गोळा टाकताना मित्रांनो रागाने गोळा टाका. मागच्या 2-3 भरती आठवा की आपण कशामुळे राहिलो, गोळ्यामुळे राहिलो असेल तर आठवा. एक मी तर काय केलं तर सांगतो, मी ज्या भरतीमध्ये राहिलो होतो, म्हणजे भरती व्हायचं राहिलो होतो, त्या भरतीची मी पर्ची मोबाईलच्या स्क्रीनशॉट मारून मोबाईलच्या कव्हरला ठेवलेली. का ठेवलेली कव्हरला? तर बाबा आपल्याला आठवावं. माझा गोळा जेव्हा ज्या दिवशी आउट ऑफ नव्हता जात, त्या दिवशी मी बघायचो बाबा ह्या दिवसामुळे आपण मागं राहिलो, ह्या दिवसामुळे आपण भरती नाही झालो. मग हे दिवस आठवून राग डोक्यात धरून गोळा टाकला ना, 100% आउट ऑफ होतो. का जात नाही आउट ऑफ? 100% आउट ऑफ जाणार गोळा, आउट ऑफच्या बाहेरच पडणार गोळा. नेक्स्ट व्हिडिओ मी
1600 मीटरवरती बनवणार आहे. हा जर गोवा फेकचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती हवा आहे. मी 1600 मीटरवरती बनवणारच आहे. मग तुम्हाला अजून कशावर हवा आहे, 100 मीटरवर हवा आहे किंवा कोणत्या ग्राउंडचे रिव्ह्यू पाहिजे ते तुम्हाला जे पाहिजे, कोणत्या ग्राउंडचा रिव्ह्यू पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणता क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला नक्की रिप्लाय भेटेल. जय हिंद.